नमस्कार मित्रांनो, आज 3 ऑगस्ट आणि लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की या मनस्विनीने माझा मोबाईल लपून ठेवलाय आणि ती काय करणार आहे हे आपल्याला आजच्या भागात कळेलच. पण मित्रांनो, तेजस्विनीने ठरवलंय की ती मनस्विनी बनूनच सखीवर एका आईची माया लावणार आहे. त्यामुळे आता सखीपासून सत्य लपून राहणं हे फार काळ शक्य नसणार आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर सखीने कान्हाच्या आईला स्वतःहून सासूबाई म्हटलंय. तर हा चमत्कार कसा झाला यासाठी तुम्हाला आपला रिव्ह्यू शेवटपर्यंत बघावा लागेल. तर मित्रांनो, माझ्यासोबत एपिसोडच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरू करूया आजच्या भागाला. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनी खूप मोठी चूक करते. ती स्वतःची ट्रॉली बॅग स्वतःच घेऊन जाते आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की मनस्विनी कधीच असं करणार नाही. ती स्वतःची कामं कधीच स्वतः करत नाही. तर बघा काय होतं, तेजस्विनी तिची बॅग घेऊन तिच्या खोलीत जाते आणि सखीला तिथे पण डाऊट येतो. आता काय होतं, सखी म्हणते स्वतःलाच, ही नक्की मनस्विनीच आहे ना, कारण नको तेव्हा ही तिची कामं हर्षू काका आणि मीनाक्षी काकूला सांगते. मग आज कसं काय असं झालं, ही स्वतःची बॅग घेऊन स्वतःच वर गेली. तर मित्रांनो, कान्हा आता सिच्युएशन कसं बसं सांभाळतो. तो सखीला म्हणतो, मला काय वाटतं ना, तिच्या बॅगमध्ये काहीतरी असेल, काहीतरी महत्वाचं असणार आहे, म्हणून इतके कष्ट घेऊन स्वतःची बॅग तिने स्वतः वर उचलून नेली. आपण ओळखतो ना तिला, ती किती विचित्र बाई आहे. तर कान्हाच्या आता हे लक्षात येतं आणि कान्हा त्याच्या मनात म्हणतो, जरी तेजस्विनी मनस्विनी झाली तरी तिचा मूळ स्वभाव त्यांना पूर्ण बदलता येणारच नाहीये. त्यामुळे कान्हा असं ठरवतो की तेजस्विनीच्या खोलीत जायचं आणि तिच्याशी बोलायचं. तर बघा काय होतं, आता ही जी तेजस्विनी आहे ती मनस्विनीच्या खोलीत जाते. ती आता बेडवर बसते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. आणि तेजस्विनी स्वतःला म्हणते, अगं सखी, मी तीच आहे ग, तुझी आई, जी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. पण मला माफ कर बाळा, माझ्यासारखी दुर्दैवी आई या जगात दुसरी कोणीच नाहीये. असं म्हणत तेजस्विनी आता स्वतःलाच कोसते आणि रडत असते. ती पुढे आता तेजस्विनी म्हणते, मी अशी आई आहे ज्या आईला आपल्या मुलीवरचं प्रेम उघडपणे व्यक्त पण नाही करता येते. पण सखी, असा एक दिवस नक्कीच येईल जेव्हा जगासमोर मी तुला माझ्या मिठीत घेईल. असा दिवस नक्कीच येईल सखी. मित्रांनो, काय होतं, तितक्यात तिथे आता कान्हाची एंट्री होते. कान्हा म्हणतो तेजस्विनीला, काय कमाल मनस्विनी करताय तुम्ही. पण काय होतं, आता तेजस्विनी तिचं तोंड फिरवते कारण ती रडत असते. कान्हा म्हणतो, काय झालं, तुम्ही का रडताय. तेजस्विनी म्हणते, नाही काहीच नाही झालं. पण आता त्यावर कान्हा म्हणतो, हे बघा, तुम्ही मनस्विनी अगदी उत्तम साकारताय, पण काही गोष्टी आहेत ज्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तेजस्विनी आश्चर्यानेच कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो, मला सांगा, इतकी जड बॅग घेऊन तुम्ही वर कसं काय आलात बरं. तेजस्विनी म्हणते, काय झालं, काय चुकलं माझं. त्यावर आता कान्हा म्हणतो, मनस्विनी कधीच स्वतःचं काम स्वतः करत नाही, तिने इतर कोणाला सांगितलंच असतं. काय ना, तुमच्या या गोष्टीमुळे बाकीच्यांना संशय आला. तेजस्विनी जरा घाबरतेच आणि कान्हाला म्हणते, मग आता कसं. कान्हा म्हणतो, काही नाही, झातूर मातूर उत्तरं देऊन सांभाळून घेतलं मी सगळं, पण प्लीज इथून पुढे हे जरा लक्षात ठेवा. त्यावर बघा मित्रांनो, तेजस्विनी कान्हाला म्हणते, तुझं सगळं मला पटतंय रे, पण काय करू. तेजस्विनी असून सुद्धा मनस्विनी बनून माझ्याच माणसासोबत मला वाईट वागावं लागतंय आणि माझं मन तसं वागण्याची परवानगी मला देतच नाहीये. त्यांच्याशी वाईट वागताना माझा जीव तुटतोय. आणि माझी सखी, जी तिच्या आईच्या प्रेमासाठी आतुर झालीये, आसुसलीये, तिची खरी आई याच घरात आहे, तिच्या जवळ, पण तरी सुद्धा मला तिच्यापासून लांब राहावं लागतंय. आता हे सगळं मला नाही झेपत आहे रे. असं म्हणून तेजस्विनी परत इमोशनल होते. कान्हा आता तेजस्विनीला समजावतो आणि म्हणतो, हे सगळं आपल्याला अजून काही दिवस करावं लागणारच आहे. तेजस्विनी विचारते कान्हाला, कधीपर्यंत. कान्हा म्हणतो, अजून थोडे दिवस. एकदा का ती मनस्विनी माझ्या ट्रॅपमध्ये अडकली ना आणि या घराचे ओरिजिनल प्रॉपर्टी पेपर्स हाती लागलेत की झालं, हा लपंडाव आणि आपल्या आयुष्याला लागलेलं मनस्विनीचं नावाचं हे ग्रहण संपेल, लवकर संपेल. त्यावर आता तेजस्विनी म्हणते, साईबाबा माझी परीक्षा घेत आहे, पण मी त्यांच्या या परीक्षेत पास होऊन दाखवेल. पण मित्रांनो बघा, आता ही तेजस्विनी काय निर्णय घेते. ती आता खुर्चीत जाऊन बसते आणि कान्हाला म्हणते, आता मी मनस्विनीच्या वेशात असून तेजस्विनी बनून सखीची आई म्हणून तिच्यावर प्रेम करू शकेल. कान्हा आता पहिले वॉर्निंग देतो आणि म्हणतो तेजस्विनीला, असं काही करू नका, त्यामुळे सगळ्यांना संशय येईल, रिस्क येते. पण तेजस्विनी कान्हाचं ऐकत नाही. ती कान्हाला म्हणते, रिस्क,
अरे ते तर मनस्विनी होण्यात पण होतीच, तरी आपण आपल्या सखीसाठी ती रिस्क घेतलीच ना. कान्हा म्हणतो आता काय बोलणार मी. आणि कान्हा आता तेजस्विनीला म्हणतो असो, पण काय ना तुमच्या या घरात एंट्री झाली आहे, पण मनस्विनी तिचे त्या बँगलोर मधून एक्झिट होणारच नाही. आता तेजस्विनी कान्हाला विचारते म्हणजे तू नक्की काय केलंयस. तर मित्रांनो कान्हा आता अशी स्माइल करतो आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. आता बँगलोरचा सीन आपल्याला दाखवलाय जिथे मा आणि बाकीचे काही बिझनेसमॅन्स असतात ते डिस्कस करत असतात. मी तर सकाळच्या फ्लाईटने चालो आणि दुसरा म्हणत असतो माझी तर झोपच नाही झाली. तिथे आता मा असतात आणि सगळीकडे बघत असतात, सगळं ऑब्झर्व करत असतात. तितक्यात तिथे आता ही मनस्विनी येते. ती सगळ्यांना हाय करते आणि मग ते मुद्दामच माला सुद्धा हाय अशी म्हणते. आणि ते मुद्दाम राजलक्ष्मी माला टोमणा मारते, मा तिला इग्नोर करतात म्हणून. आता ही मनस्विनी माला म्हणते तुम्ही या वयात, बापरे तुम्हाला तर अजून सुद्धा काम करावं लागतंय. कुठे आहे तुमचा तो नातू. खरं तर तुमच्या नातवाने कबीरने इथे असायला हवं होतं, पण काय ना तो तिथे मस्तपैकी मज्जा मारतोय आणि तुम्ही सो सॅड. त्यावर आता मा सुद्धा हिला उत्तर देतात आणि म्हणतात हो मी तर इथे आहेच, पण तो तिथे त्याचं काम करतोय तिथेच. त्यावर आता मनस्विनी म्हणते रिअली. आता त्यानंतर मा परत त्यांच्या फोनमध्ये बघतात. त्यावर आता मनस्विनी मनात म्हणते तुमच्या नातवाचं त्या कबीरचं तिथे काय सुरू आहे ना, हे तर मी शोधून काढेलच. आणि राजलक्ष्मी माकडे बघत ही मनस्विनी तिच्या मनात म्हणते तू इथे फ्लाईटने आलीस ना, पण इथून जाऊ नाही शकणार. म्हणजे मनस्विनीने काहीतरी प्लॅन बनवलाय मांना त्रास देण्यासाठी. तर असो मित्रांनो तिथे आता काय होतं, जिथे हे सगळे सेमिनारला गेले असतात तिथला जो बॉस असतो तो सगळ्यांना वेलकम वगैरे करतो आणि सगळ्यांना प्रोटोकॉल सांगत असतो की उद्या आपल्याला इंडस्ट्री व्हिजिटला जायचंय आणि तिथे मोठे मोठे बिझनेसमॅन येणार आहे, तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल त्यांच्यासोबत कनेक्ट होण्यासाठी. हे आलेले सगळेजण आता त्यांचं ऐकत असतात आणि मांचं सुद्धा तिकडे लक्ष असतं. तर मनस्विनी बरोबर मित्रांनो चान्स बघते आणि माचा फोन तिच्या हाती घेते आणि स्वतःच्या पर्समध्ये कोणाच्याही न कळत टाकून देते. तर मनस्विनीने आता माचा मोबाईल चोरलाय आणि मोबाईल चोरताना ही मनस्विनी तिच्या मनात म्हणते की जर या म्हातारीने तिचं तोंड उघडलं नाही तर तिच्या फोनमध्ये नक्कीच काहीतरी सापडू शकतं. आता माझं लक्ष नसतं आणि मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. तेजस्विनी आता खोलीत असते आणि ती स्वतःला आरशात बघत असते आणि त्यानंतर ती तिचे इयरिंग्स काढून टाकते. तिला सगळं खूप भारी भारी वाटत असतं, पण मित्रांनो याच गोष्टीमुळे ती पुढे फसणार आहे. सखी तिला क्रॉस क्वेश्चन करते. तर बघूया काय होतं. तेजस्विनी तिचे कानातले वगैरे काढून टाकते आणि मग ती बेडवर जाऊन बसते. त्यानंतर ती तिचं सुटकेस उघडते आणि सुटकेस उघडल्याबरोबर त्यामध्ये यांचा फॅमिली फोटो असतो ज्यामध्ये तेजस्विनी, राघव आणि लहानपणीची सखी असते. तर तेजस्विनीला आठवतं जेव्हा ती कबीरच्या घरातून निघत होती इथे यायला, कामत घरी यायला, तेव्हा अपर्णाने तिला हा फोटो दिला होता आणि त्यासोबत एक अत्तर पण दिलं होतं. आणि अपर्णाने असं म्हटलं होतं की हा फोटो तुझ्याकडे ठेव, तुझ्या सोबत ने, याने तुला बळ मिळेल. आणि आता प्रेझेंटमध्ये हे सगळं तेजस्विनी आठवते आणि त्या फोटोकडे ती बघत असते. आणि त्या फोटो फ्रेमला तेजस्विनी आता अशी मिठी मारते, त्याला जवळ घेते आणि म्हणते मला सतत मनस्विनी होऊन नाही राहता येणार. मी जेव्हा जेव्हा या रूममध्ये असेल तेव्हा तेव्हा मी तेजस्विनी होत जाईल. जगापुढे मनस्विनी होता होता माझ्यातल्या खरेपणाचा विसर नको पडायला. त्यानंतर आता तेजस्विनी स्वतःला म्हणते की तिथे असताना अपर्णा रोज मला केसांची मालिश करून द्यायची, पण आता मला इथे स्वतःलाच करावं लागेल. त्यानंतर तेजस्विनी तो फोटो फ्रेम ड्रॉअरमध्ये टाकून देते आणि कपाटात तिच्या बाकीच्या साड्या वगैरे सगळं ती सेट करत असते. आणि तेजस्विनीला आता वाईट वाटत असतं. ती स्वतःला म्हणते मी इथे या घरात असताना, तेजस्विनी बनून असताना पूर्वी खूप प्रेमाने तुमची पूजा करायचे. देवा पांडुरंगा, आजच्या या पावन दिवशी मी आपल्या या घरात आले. मी किती प्रेमाने तुमची पूजा करायचे, सगळ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी बनवायचे, पण आता मनस्विनी बनून असताना मला हे काहीच करता नाही येणार. आता याचं तेजस्विनीला वाईट वाटत असतं. ती तिच्या मनातच घुटमळत असते. आणि मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आणि कान्हा किचनमध्ये असतात आणि दोघेही एकत्र मिळून साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. आणि सखी अपर्णाला फोन पण करणार आहे आणि तिथे पण अपर्णा काहीतरी चुकीचं बोलते, त्यामुळे सखीला आणखी संशय येतो. तर असो बघा आता काय होतं. कान्हा आता सखीला म्हणत असतो बापरे हे किती किचकट आहे. त्यावर आता सखी कान्हाला म्हणते केवढं किचकट आहे म्हणजे आपलं रिलेशन पण किचकटच होतं, झालं ना सोपं.
कान्हा आता स्माइल करतो आणि तो सखीकडे बघतो आणि म्हणतो, बदललात तुम्ही. सखी म्हणते, तुम्ही? त्यावर आता कान्हा म्हणतो, तू तू बदलली आहेस. सखी म्हणते, नाही नाही, मी बदलली नाहीये, मी तशीच आहे. ऍक्च्युली तुझी नजर बदलली आहे. आता खिचडीकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदल, म्हणजे तेही सोपं होईल. कान्हा आता स्माइल करतो आणि एकदम तो थांबतो. त्याला एकदम असं रिअलाइज होतं आणि कान्हा आता सखीला म्हणतो, सखी, तुला असं कधीतरी झालंय का ग की तुला एखाद्या वाक्यावरून पूर्ण प्रसंगच आठवलाय? सखी म्हणते, हो, कितीदा. पण तू असं का विचारतोयस? त्यावर आता कान्हा सखीला सांगतो, अगं, माझ्यासोबत आत्ताच झालंय. माझे बाबा पण कायम म्हणायचे, नजर बदल, गोष्टी सोप्या होतील. आता तुम्ही म्हणालात ना, अगदी तसंच. आणि नेमकं खिचडी खातानाच ते असं म्हणाले होते, म्हणून मला सगळं आठवलं. तर मित्रांनो, सखी आता कान्हाचा हात पकडते, त्याला ती मिठी मारते आणि ती कान्हाला म्हणते, आपल्या आयुष्यातल्या अपूर्ण गोष्टी आपण एकमेकांच्या सोबतीने पूर्ण करू. मी आहे तुझ्यासोबत. कान्हा म्हणतो, हो, मी पण आहे. त्यानंतर सखी आता कान्हाला म्हणते, चला आता खिचडी करूया. कान्हा म्हणतो, हो हो, करूया. आणि बघा मित्रांनो, काय होतं, आता सखी खिचडी बनवायला तर घेते, पण ती कान्हाला म्हणते, अरे, शेंगदाण्याचा कूट आधी टाकायचा असतो की नंतर, हे मला आठवतच नाहीये. आता काय करायचं? तुला काय वाटतं कान्हा, काय आधी केल्यावर टेस्टी लागेल? कान्हा आता हसतोच आणि म्हणतो, मला काय माहिती, ते मला नाही सांगता येणार, पण आपण एक काम करू शकतो. सखी विचारते, काय? कान्हा आता मुद्दामच सखीला म्हणतो, तुझ्या सासूबाईंना विचार. काय? तर सखी आता लाजत असते. कान्हा आता सखीला चिडवतो आणि म्हणतो, ओ हो, लाजणं अँड ऑल. तर सखी आता लाजतच कान्हाला म्हणते, फोन लावून दे. कान्हा म्हणतो, फोन लावून दे, आहा. त्यानंतर कान्हा सखीला आता फोन लावून देतो त्याच्या आईला. फोन आता स्पीकरवर असतो आणि कान्हा अपर्णाला म्हणतो, आई, ऐक ऐक, तुझ्याशी आहे की नाही कोणीतरी बोलणार आहे. तर बघा मित्रांनो, काय होतं, सखी अशी हेजिटेट करत असते आणि नंतर ती कसं तरी म्हणतेच. ती अपर्णाला म्हणते, सासूबाई. आणि कान्हा तर त्याच्या हृदयावर असा हातच ठेवतो आणि म्हणतो, ओ हो हो. तो सखीला सतत चिडवत असतो, त्याला खूप मज्जा येते सगळं करायला असं. तर आता अपर्णाला खूपच आश्चर्य वाटतं. अपर्णा म्हणते, सखी? त्यावर आता सखी म्हणते, हो सासूबाई. आता अपर्णा तर भारावूनच जाते. अपर्णा म्हणते, सखी, अगं, पहिल्यांदा मी तुझ्याकडून सासूबाई हा शब्द ऐकते. किती बरं वाटतंय मला, मी तुला नाही सांगू शकत. त्यावर आता सखी म्हणते, सासूबाई, आता सगळंच बरं होणार आहे. अपर्णा म्हणते, तुझ्या तोंडात साखर. कबीरला तुझ्यासारखीच मुलगी हवी होती, त्याला सांभाळणारी, मला जपणारी. त्यावर आता सखी म्हणते, सासूबाई, अहो, जोपर्यंत कबीर माझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत मला तुमच्या डोळ्यात अश्रू नाही बघायचेत. मला तुम्ही प्रॉमिस करा, यापुढे तुम्ही रडणार नाही. अपर्णा आता इमोशनल झाली असते आणि ती म्हणते, प्रॉमिस, नाही रडणार. आणि त्यानंतर सखी कान्हाकडे बघते आणि अपर्णाला ती म्हणत असते, आणि डोंट वरी, तुमच्या कबीरला आयुष्यभर मी जपेल. तर सखी आणि कान्हा एकमेकांकडे बघत असतात. आणि मित्रांनो, इतकंच नाही तर सखी आता अपर्णाला म्हणते, लवकरच मी तुमच्या घरी तुमची सून म्हणून गृहप्रवेश करेल. तर कान्हा आता सखीला इशारा करतो आणि म्हणतो, छान बोलताय, पण ज्यासाठी फोन केला ते तर बोला. आता सखी कान्हाला आता गंमतमध्ये अशी मारते आणि म्हणते, काय रे, आम्ही सासू सुना छान बोलतोय तर तुझ्या पोटात का दुखतंय? त्यावर आता काय होतं, अपर्णा पण सखीला म्हणते, हो ना, असंच आहे तो आगाऊ, मला ना असंच मध्ये थांबवावं लागतं. तुला सांगते सखी, मला एकीने खूपच त्रास द्यायचा बाई तो. सखी आता कान्हाकडे बघते आणि म्हणते, त्रास तर तो अजूनही देतोच. अपर्णा म्हणते, हो ना बाई, त्याला समजून घेणं अवघडच आहे. क्षणात हसायचा, क्षणात रडायचा, खोडकर तर इतका की नाकी 9 आणतो. त्यावर आता सखी म्हणते, सासूबाई, आता तुमचं टेन्शन माझ्याकडे आलंय. त्याला एकीने अशी 9-2-11 करेल ना की त्याला कळणारही नाही. सुतासारखं सरळ करेल मी त्याला, डोंट वरी. कान्हा आता सखीला म्हणतो, खिचडी, त्याबद्दल विचारा की, तुम्ही तर बोलण्याची खिचडीच करून टाकली. सखी म्हणते, हो हो, सॉरी सॉरी. आणि बघा मित्रांनो, आता अपर्णा इथे चूक करणार आहे. तर सखी अपर्णाला विचारते, सासूबाई, ॲक्च्युली आम्ही यासाठी फोन केला होता की आम्ही दोघं मिळून साबुदाण्याची खिचडी बनवत होतो आणि मी नेमकी अडकली आहे. शेंगदाण्याचं कूट आधी घालायचं की नंतर, तो भाजून घ्यायचं की काय समजतच नाहीये. त्यावर अपर्णा छानपैकी समजून सांगते आणि म्हणते, अगं, खिचडी दोन्ही पद्धतीने बनवता येते. शेंगदाण्याचा कूट टाकताना शेंगदाणे आधी भाजून घ्यावेच लागतात. जर त्याचा कूट तेलात आधी छान परतून घेतले, भाजून घेतले की त्याची चव वेगळीच लागते. आणि मग त्याच्यात साबुदाणा घाल. आणि हो, जेव्हा तू खिचडी सर्व करशील ना,
तेव्हा वरून थोडा शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घातली ना की खिचडी आणखीच चांगली लागेल. सखी म्हणते, अरे वा, तुम्ही किती छान समजावून सांगितलीत. मी अशीच खिचडी करते. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करता का? त्यावर आता अपर्णा म्हणते, अगं खरं तर ही रेसिपी मला तेजस्विनीनेच शिकवली होती. पण काय ग सखी, ती असताना तू मला का विचारतेस? तिलाच विचार. त्यावर आता सखी विचारते अपर्णाला, ती असताना म्हणजे? सासूबाई, तुम्ही असं का म्हणालात? आता अपर्णाच्या लक्षात येतं. अपर्णा सखीला म्हणते, अगं बाई, मी चुकून म्हणाले ग. अगं काय ना, तिची आठवण डोक्यातून जाता जात नाही. तिची सारखी आठवण येत राहते. म्हणून कान्हा आता फोन ठेवतो आणि म्हणतो, आई मी तुझ्याशी नंतर बोलतो. कान्हा कसं बसं आता सिच्युएशन हँडल करतो आणि फोन कट करतो. कान्हा आता टॉपिक चेंज करतो आणि सखीला म्हणतो, काय हो, मी असतानाच तुम्ही इतकी खेचताय माझी? मी नसल्यावर कायच करायला? चला चला आता पटकन खिचडी करू, मला तर खूप भूक लागली बाबा. त्यावर आता सखी खिचडी करायला घेते आणि कान्हा तिची मदत करत असतो. आता सखीच्या आईचा विषय निघाला म्हणून सखी पण थोडी सॅड असते. पण ती कान्हाकडे बघून स्माइल करते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा पांडुरंगाची आरती सुरू असते तेव्हा खरी तेजस्विनी मागे उभी असते आणि ती टाळ्या वाजवत असते. आणि नेमकं आता कुल्फी ते बघून घेते. आणि त्यानंतर जेव्हा सगळेजण साबुदाण्याची खिचडी खात असतात तेव्हा कुल्फी हे सगळ्यांना सांगून टाकते आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं. त्याचबरोबर तेजस्विनीने कानातले काढून टाकले असतात, त्यामुळे सखीला संशय येतो, कारण मनस्विनी तिची ज्वेलरी कधीच काढत नाही. तर मित्रांनो, असा सगळा आजचा भाग होता. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. उद्याच्या भागात तेजस्विनी आणि कान्हा ही सिच्युएशन कशी हँडल करतो हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, आपला रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.